त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे पाऊस आणि पाना. साथ घालीत एक दिस पाऊस माझ्या दारी आला. साथ घालीत एक दिस पाऊस माझ्या दारी आला. भेटला मला आणि 4 दिवस माझ्याच घरी राहून गेला. शेकरलेल्या छपरावर नाच नाच नाचला. शेकरलेल्या छपरावर नाच नाच नाचला. खाली ठेवलेल्या गाडग्या मडक्यातनं वापूस तोवर साचला. ओल्या डोळ्यात घेऊन जाळ माय होती चूल फुकत. ओल्या डोळ्यात घेऊन जाळ माय होती चूल फुकत. पेटत नव्हतं काहीच आणि आतडी चालली होती सुकत. बाप म्हणाला ओला दुष्काळ आता आपल्याला गिळणार. बाप म्हणाला मला दुष्काळ आता आपल्याला गिळणार. पाऊस गेला निघून जरी काम धंदा कसा मिळणार. माय म्हणाली घाबरू नकस हे भीतीच जात्यात. माय म्हणाली घाबरू नकस हे भीतीच जात्यात. नाही राहिलं दुसरं काय 2 पोरं तरी राहत्यात. पोट खपाटीला जाऊन मी रडत पडत होतो. पोट खपाटीला जाऊन मी रडत पडत होतो. बाप म्हणाला जाऊन काय घावतं का बघून येतो. पोटात आगीच्या डोंबानं मी तडपडून खाल्ली हाय. पोटात आगीच्या डोंबानं मी तडपडून खाल्ली हाय. डोळ्यातलं पाणी पुशीत माय म्हणाली तुझी आय अजून चिती आहे. 8-10 वर्षाचा मी माईनं तसाच पदराखाली घेतला. 8-10 वर्षाचा मी माईनं तसाच पदराखाली घेतला. तोंडात पाण्याचा घोट घेऊन माईला माझ्या पाना फुटला. सांगा लोक हो आता माझ्यासाठी देव कुठला. धन्यवाद. लताताईंचा सत्कार ललिता गवारी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. खरंच लताताई आईसारखे दैवत नाही. ही सांगणारी आपली कविता. धन्यवाद. त्यानंतर पुढची कवयित्री यानंतर जयश्री जगताप मॅडम.